फोन आला यार. काय कोण हवंय? मला सुप्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांना भेटायचं होतं. तुझे बाबा आहेत घरी? हा बाबा बाबा आहे. ओ बाबा, ओ बाबा, तुम्हाला भेटायला कोणतरी. चेतना लवकर बाहेर. चेतना, काय झालं? चेतना, अगं बाहेर एक मुलगा आलाय आणि तो म्हणतोय की त्याला सुप्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांना भेटायचं आहे. काय सांगताय? मग तुम्ही त्याचा गैरसमज दूर केला ना? फालतूगिरी करू नकोस हा. माझी पॅन्ट दे. मी धुवायला टाकली. मग दुसरी पॅन्ट दे, दुसरी. ती पण धुवायला टाकली. अगं मग तिसरी दे. आपण घेतलीच नाही. सगळे कपडे कसे धुवायला टाकते का तू? बरं टी शर्ट बिशर्ट काहीतरी मिळालं तर ते पटकन. हा घ्या. चांगला आहे ना? पंढरीनाथ कांबळे. छान आहे, छान. हा. नमस्कार. या मीच पंढरीनाथ कांबळे. या. नमस्कार सर. नमस्कार. मी निमिष कुलकर्णी. बरं, हा. इयत्ता 9वी. बर. इथे दरवाजात आखडल्यासारखं होतंय. आत येऊन बोलू? या बसा. या. थँक्यू सर. सर काय ना, आमच्या शाळेच्या मराठी वाङ्मय मंडळाचा एक कार्यक्रम आहे. बरं. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळे हे नाव निश्चित केलंय सर. तर मी खास आमंत्रण द्यायला आलोय आपल्याला. हे तू काय बोललास आता? इकडे या. तो सुपारी घेऊन आलाय. कुणी बरं दिली असेल माझी सुपारी? तशी सुपारी नाही. तो काय म्हणाला ऐकलत ना? काय? सुप्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळे. खूप दिवसांनी ऐकलं हो मी हे. नाहीतर आता ए प्याडी भिकारी, ए प्याडी लुटक्या असं देणेकरी सतत बोलतात नाही का? पण आता नाही. आता गेले ते दिवस. आता आपण सगळ्यांचे पैसे फेडून टाकू. हो किती एक्साइट होते. ओके. सर बिस्किट? नाही मी स्किट करतो मी. बस सर मला आवडतात ते शाब्दिक विनोद तुमचे. बस. चहा घेणार? नको सर नको. नाही घ्यायलाच लागेल तुला. एक मस्त कडक चहा कर ग. ऐका, 50 सांगा. फक्त 50? 1000. 50,000 सांगू? कसं कोण देन 50? बघ आपला जे काय द्यायचे बिचे लोकांचे पैसे आहेत ना ते सगळं बाजूला करून म्हणजे एक 3-4 हजार रुपये वरचे मिळाले बस झाले. अगं या महिन्यात भरपूर शोज लागलेत. शो लागलेत ना? पण ते लोकांचे. तुमचे फक्त लागलेत 2च शो. एक 8 तारखेला, एक 30 तारखेला. मान्य आहे मला. म्हणजे गेले काही दिवस फार बरं नाही चाललंय आपलं. म्हणजे फार बरे दिवस नाहीत. पण म्हणून असं नको ग बोलू एकदम. अगं ह्याच पॅडीवर प्रेम केलं होतंस ना. सेलिब्रिटी पॅडी कांबळ्याची बायको म्हणून मिरवायचीस ना तू. हो, पण तेव्हा तुम्ही सतत टीव्हीवर दिसायचात. आता तुम्ही सतत या सोफ्यावर दिसता. अहो पैसे नाहीत म्हणून गेले 6 महिने टीव्ही बंद आहे की नाही आपला? बघा 50,000पेक्षा एकही पैसा कमी नको. असं ठणकावून सांगा. असं सांगतो त्याला असं. मला नाही त्याला. बरं कधी कुठे कसं यायचंय? सर या रविवारी यायचंय. बरं. नवीन मराठी शाळा डोंबिवलीला. सर आहात तुम्ही उपलब्ध? आहे रे मी. त्याला काय एवढं येऊन जाईन मी. कसं शक्य आहे का? तुमचं शूटिंग नाहीये का रविवारी? हो का? कुठे? अबुधाबीला. मला काय? अरे ते माझं सिनेमाचं शूटिंग आहे अबुधाबीला. आत्ता सिनेमाला आठवण करून दिली. काय ना सतत बॅक टू बॅक शूटिंग चालू असतात ना, काही लक्षात राहत नाही रे. थँक्स यार, थँक्स चेतना. म्हणजे तू माझं सगळं शेड्युलिंग सांभाळत असतेस यार. काय होतं ना एकदम एक्झॉस्ट व्हायला होतं रे यार सगळ्या शूटिंगमध्ये. म्हणजे ब्रिथिंग स्पेसच मिळत नाही रे एकदम. सर वेळात वेळ काढून पण तुम्हाला जमणार नसेल तर मी मुख्याध्यापकांना कळवतो की नाही जमणार. नाही तसं नाही. म्हणजे मी ते अबुधाबीचं जे शूटिंग आहे ते मी कॅन्सल करतो. मी येईन तुमच्या कार्यक्रमात. अहो हे काय बोलताय तुम्ही? हे जरा अति होत आहे तुमचं. नाही हे बघ पैशांपेक्षा आत्ताची पिढी घडवणं जास्त महत्वाचं आहे. अहो पण तिकडे तुमचा पर डे 5 लाख आहे. हो. इकडे काय 2-2.5 लाख देतील. हे बघ अगं पैसे खूप कमावलेत पण हा जो संस्कृतीचा वारसा आहे ना तो पुढे नाही गेला तर त्या पैशांना काही चाटायचं आहे. अहो पण तू काहीही बोलू नकोस. मी तुझं काही ऐकणार नाहीये.
ए मग गेला तो आता काय करायचं आता एवढा चांगला सुपर ए त्या इथे काय ए बेटा ए भाऊ ए काय झालं? सर तुम्ही खूप ग्रेट आहात सर. अरे चालेल किती पिढ्यांचा विचार करताय सर तुम्ही. थँक्यू सर. सर मग तुम्ही येणार सर? येणार मी तुमच्या कार्यक्रमाला. Thank you. मी फक्त मानधन माझं जे असेल ते हो सांगा सर. 2.5 लाख रुपये मानधन असेल माझं आणि येण्या जाण्यासाठी AC गाडी लागेल मला. हो हो नाही कॅन्सल. काहीच हरकत नाही सर. चालेल सर. नो प्रॉब्लेम सर. नक्की या. मी लगेच मुख्याध्यापकांशी बोलून घेतो. सविस्तर चर्चा करतो. चालेल. आपण सुंदर कार्यक्रम करूया हो. सर. हा, मी बोलून घेतो. क्या बात आहे क्या बात आहे. हो किती दिवसांनी मी तुमची ऍक्टिंग बघितली हो. किती किती छान ऍक्टिंग करता तुम्ही. मग तिथे का नाही करत? अगं करतो मी तिकडे पण ऍक्टिंग पण काय ना तिकडे लेखक आहे ना छान लिहून नाही देत आणि हल्ली प्रॉब्लेम काय झालाय नट आहेत ना ते लेखक झाले आणि मग लेखक ते निर्माते झालेत. सर हा बाळा सर थोडस बोलायचं होतं. हा बोल ना बाळा झालं तू बोललास पण हो मी बोललो सर. हा, 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 बोल. मुख्याध्यापक सर म्हणाले हा. 2.5 लाख खूप होत आहेत. अरे पण त्यांना तू सांगितलं नाहीस का मी माझं 5 लाखाचं शूटिंगचं नुकसान करून मी येणार आहे. हो मी सांगितलं सर. हा मग काय म्हणाले? माहिती नाही का पण ते कुत्सितपणे हसले आणि मग आमच्या शिपायावर उगाच जोरात ओरडले. लायकी नसलेल्या माणसांना कशाला एवढा डोक्यावर बसवायचं. मलाही असं वाटलं की ते तुम्हाला नाही ना बोलले पण ते त्या शिपायालाच ओरडत होते सर. ठीक आहे आता 2.5 लाख तुम्हाला जर नसेल जमत तर बघा म्हणजे तुम्ही म्हणजे माझी किंमत तर हीच आहे. अरे बापरे. ठीक आहे सर. मला खरंच तुम्ही हवे होतात सर पण मला पण ते हवे होते सगळे पण आता काय मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. ठीक आहे या तुम्ही. ए बाळा ए ऐक ना इकडे काय झालं सर? बैस बैस बैस. काय नाव काय म्हणालास तुझं? निमिष. निमिष. निमिष नाही सर. निमिष श श पोटफोड्या श सर. आवडलास तुम्हाला? हा? नाही म्हणजे खूप छान तुझी भाषा तुझा भाषेचा उच्चार जो आहे असा एकदम पकड आहे तुझी भाषेवर. तुझ्यासाठी म्हणून फक्त तुझ्यासाठी हा तुझा जो मी आता ऑरा बघितलाय असा म्हणजे मी तर फक्त तुझ्यासाठी म्हणून थोडेसे मी कमी करतो पण जास्त नाही थोडेसे बस. आपण 50,000 डन करूया आणि AC गाडी बस डन तुझ्यासाठी फक्त. AC गाडी का सर? मला धुळीची अलर्जी आहे मला धुळीचा अच्छा त्रास होतो. चालेल सर. हा? काहीच प्रॉब्लेम नाहीये सर. म्हणजे मी बाहेरून खूप ऐकलं होतं की तुम्ही खूप डाऊन टू अर्थ आहात पण इतक्या लवकर तुम्ही डाऊन टू अर्थ व्हाल मला खरंच वाटलं नव्हतं सर. खरंच वाटलं नव्हतं. मी लगेच मुख्याध्यापकांशी बोलून घेतो आमच्या. बोलून घे. ए पोहे घे पोहे आण. नाही नको सर प्लीज नको. का? काय आमच्या मुख्याध्यापकांनी मला खडसावून सांगितलंय काय? की त्यांना अजिबात तसदी देऊ नकोस. तसदी देऊ नका. छान बोलतोस तू. तुझी भाषा तुझे शब्दोच्चार जे आहेत ते एकदम छान खूप आवडले भावले मला. ए निमेश तू का नाही बरं ह्या अभिनय क्षेत्रात येत? हा? है ना? अरे, चेहरा बघ ना असं एकदम भाषा तुझी एकदम अरे वेड्या लाजतोच काय चल. सर हा. सर माझी खूप इच्छा आहे या क्षेत्रात यायची अरे सर. मग ये ना बिंदास मी आहे ना. पण बाबा ओरडतात ना. बाबांशी मी बोलतो. नाही ते म्हणतात ते भिकार धंदे आहेत. खूप ओरडतात मला. म्हणतात भले भले मोठे लोक रस्त्यावर येतात त्या क्षेत्रात. आणि माहित नाही का पण दरवेळी या बाबतीत तुमचंच उदाहरण देतात. पण सर मी समजावून सांगतो त्यांना हा प्रत्येक वेळी की बाबा असं नसतं. अहो प्रत्येकाचा एक काळ असतो. त्यांचाही एक काळ होता. आहे. तुम्ही अजूनही प्रेरणादायी भूमिका देताय सर आम्हाला. सर तुम्हाला सांगतो तुमची ती थोर समाजसेवक अरुण कदम यांच्या बायोपिक मधली भूमिका मला खूप भावलेली सर. तो जरा एक वेगळा प्रयत्न केला होता मी. हो सर. हे बघ ठीक आहे आपण 50,000 डन करू आता. हा? 50,000 ना? हो. नक्की. मी मुख्याध्यापकांशी लगेच सविस्तर बोलून लगेच घेतो. बोलून घे. हा, संपर्क कर आणि तुम्ही. लगेच ये. हो
हो 50,000 डन होतील आपल्याला तेवढेच हवे तू होते. उगाचच काहीतरी सांगत होता 50 पहिल्यापासून कमी सांगितलं असतं कमी तेवढंच होणार झालं मला माहिती असते. होतं ना. सर हा हा बाळा परत थोडस बोलायचं बोल ना होतं. बाळा तू बोललास ना पण त्यांच्याशी हो हो मी सगळं बोललो. बरं, हा. सर बसू. बस 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 ना बाळा हा. सर मुख्याध्यापक सर म्हणाले हा. की 50,000 पण खूप होत आहेत आणि एसी गाडी नकोच म्हणाले, साधी देऊ हवं तर एक वेळ. अरे पण त्यांना सांगितलं नाहीस तू धुळीचा त्रास आहे एलर्जी होते त्यांना हो हो म्हणून मी हे सांगितलं सर त्यांना, पण ते म्हणाले मातीतल्या कलाकाराला धुळीचा त्रास व्हायला लागला तर कलाकार संपतो म्हणून तुम्ही नको म्हणून सांग असं म्हणाले. हे बघ ठीक आहे मला तुमचं बजेट सांग हा म्हणजे मुख्याध्यापकांची अपेक्षा काय हा. सरांनी फुकट यावं. फुकट याव बापाचं माल आहे फुकट यावं? हा सेलिब्रिटी आहे मी सेलिब्रिटी जाऊन सांग तुझ्या सरांना येत नाही चल गेट लॉस्ट फुकट यावं म्हणतात सॉरी सर. सेलिब्रिटी हवे त्यांना कार्यक्रमाला शाळांच्या सॉरी सर. ए बाळा ए ए भाई बस बाळा बस नाही उभाच राहतो, निघावं लागतं लगेच. मी काय म्हणतो तुझं नाही माझं नाही 10,000 डन करूया ओके 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 हवं तर 5,000 रुपये तू ठेव बस ओके कमिशन डन सर सर काय बोलताय तुम्ही? कमिशन असं असं करतात ना कॉन्ट्रॅक्ट सर सर मला ऐकवत नाहीये सगळं. एक काम कर 7,000 तू ठेव 3,000 तरी मला दे रे सर असं नाहीये सर. सर मला नाही ऐकवत आहे. अहो मी खूप आदराने बघतो सर तुमच्याकडे आणि तुम्ही असं बोलताय तर मी कोणाकडे बघायचं सर? बरोबर. सर तुम्ही आदर्श आहात माझा. अरे आदर्श फिदर्श काय नसतं रे सगळ्यात मोठा असतो तो पैसा असतो 22 वर्षाचं करिअर साधे 10,000 नाही देत तुम्हाला कोणी. हे बघ 2,500 डन करून टाकू हा? तसाही 2.5 यांचा लकी आकडा आहे. एकतर 2.5 असा काही आकडा नसतो तर तो लकी कसा असणार अहो पण 2,500 पण नाही जमणार आहे, नाही देणार आमचे मुख्याध्यापक. बघ ना 500 तरी. ए चेतना अगं काय बोलतेस तू अगं एवढं खाली उतरणं माझ्या प्रतिष्ठेला शोभणार आहे का तुम्हाला शोभायला प्रतिष्ठा असायला हवी ना. तुमच्या प्रतिष्ठेला फक्त विनोद शोभू शकतो. हे अख्खं स्किट नाही का झालं? ते समीर चौगुले बघा प्रतिष्ठा विकून विकून किती कमवता येतात. तू मगाशी म्हणालास ना 500 डन हा 500 डन नाही हो काकू खरंच नाही. बरं बरं मी एक फायनल आकडा सांगतो हे खूप जास्त अरे आहे. बोलू तर दे आधी आकडा थांबतो बोलू दे अब काय करतो आम्ही तसेही म्हणजे डोंबिवलीला हिच्या सुलू मावशीकडे जाणार आहोत तर आम्ही ट्रेनने तिथपर्यंत आम्ही येऊ मग तिथून मग स्टेशन टू आपला जी शाळा आहे तिथं येण्या जाण्याचं भाडं म्हणजे 60 रुपये झालं 60 रुपये 120 रुपयात आपण डन करूया 120 हे होईल कदाचित. हा बघ मी मुख्याध्यापकांशी बोलून घेतो. नाही. हॅलो हा सर. सर आता ते म्हणतात की 120 रुपये पण होतील फक्त रिक्षा भाड्याचे 120 रुपये डोंबिवली स्टेशनवरून. हा नाहीच का? एक साईडचं मी करतो एक साईडचं तुम्ही द्या 60 रुपये द्या. हॅलो सर सर 60 रुपये म्हणतायत 60 रुपये. हा नकोच. शेअर रिक्षाने येतो शेअर रिक्षाने 20 रुपये लागतील तर ड्रायव्हरच्या अशा खांदे हा 20 रुपये सर ते खूप गयावया करतायत सर 20 रुपयांसाठी प्लीज आपण. हो सर हो हो कळवतो सर. हो हो चालेल ठीक आहे सर. मुख्याध्यापक सर म्हणाले सरांना कशाला उगाच त्रास त्यापेक्षा कल्याण डोंबिवली मधलाच एखादा बरा नट बघूया. कल्याण डोंबिवली मधला नट हवाय मी बरा नट नाहीये नट बरा नाहीये मी लहानपणापासून माझी